काय खराब रोड आहे. आता रागाच्या परत गेलाय. पोलीसवाल्यांनी अडून ठेवलंय की काय, इकडून तिकडे काय झालं काय माहिती एक्झॅक्टली, पुढे माहित नाही काय झालंय. तुला पूर्ण ट्रॅफिक आहे. नुसतं ब्रिज काढून जात होतो पण पोलीसवाल्याने बोलला इकडून जा म्हणून. आतापर्यंत एक गाडी नव्हती दिसत, सगळे पाठी. हे बघा चेकपोस्ट आलं, महाराष्ट्र गुजरात बॉर्डर. बातमीवर न्यूजवर आलेलं होतं की आपले प्रधानमंत्री मोदीजी हे पालघरला आले. पोलिसांच्या सगळ्या गाड्या इकडे, भरपूर नाकाबंदी लागली. हाय गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. मी इथपर्यंत कसं आलो ते तुम्हाला पाठच्या ब्लॉगमध्ये कळेलच. तुम्ही बघितलं नसेल तर प्लीज जाऊन बघा. आणि इथून पुढे काय काय घडणार आहे ते तुम्ही बघा. खूप बरं वाटतं. आणि श्रावण महिना चालू आहे ना, दाढी पण भरपूर खूप वाढली आहे. मी दाढी एवढी ठेवत नाही. श्रावण महिन्यात केस कापू शकत नाही ना, केस दाढी, त्यामुळे मग तशीच आहे. जेव्हा श्रावण संपेल तेव्हा नक्की कमी करेल, पण आता भेटत नाही श्रावण संपल्यामुळे. आता मी सुरतमध्येच आहे. सुरत आता चालू होईल आणि इथून 284 किलोमीटर दाखवत आहे. आता निघूया इकडून. गाडी काय प्रॉब्लेम नाही, काय नाही, मक्खन गाडी चालते. गाडीला काय प्रॉब्लेम असणार आहे. चला निघूया. आता सुरतच्या बाहेर पडेल. 270 किलोमीटर आहे काहीतरी. इथून 10 वाजत आल्या. आता रोड पण खराब आहे, वरून आता ट्रॅफिक पण भरपूर आहे. म्हणजे तशीवाली नाही, ट्रॅफिक ही अशी आहे की बाईकवाले रिक्षावाले, परत जे हळू चालवतात ते. नाईटला कोण नसतं, पण नाईटला रिक्स पण भरपूर आहे. आपल्या सगळे आहे. त्याच्यामुळे थोडं आता अजून टाइम लागणार, कारण हळूच चालू आहे. पळवू पण नाही शकत ना, कारण ट्रक पण भरपूर आहे. ट्रक पण कमी नाही असं नाही. बस तर आता दिसतच नाही, सगळ्या बस निघून गेल्या. आता थोडी दिसणार आहे बस. इथून 6-6.5 तास लागेल आरामात. हे असं आता एवढा रोड पूर्ण खाली आहे पुढे. पावसाचं वातावरण तर झालं आहे, पण अजूनपर्यंत पाऊस नाही आला आहे. मगाशी तो थोडा आलेला रिमझिम. इथून 250 किलोमीटर आहे. सरळच आहे. आणि ब्लॉग पण आता लाईव्ह जाईल. तुम्ही तर बघितलंच असेल आधीच. अधूनमधून मजबूत खड्डे येतात, तेव्हा तो ट्रकवाला बघा. विचार करा रात्री कसं चालवणार खड्ड्यामधून. ज्याची लाईट चांगली नाही तो कसा चालवणार.
हा बघा रोड बघा तुम्ही, काय खराब रोड आहे. किती ट्रॅफिक होती पाठीमागे. ब्लॉक केला नाही काय बोललो, काय ट्रॅफिक दाखवणार तुम्हाला. तुम्ही पण नंतर बोर होशाल. मग कमेंट येतील काय ट्रॅफिक दाखवतो निसता, त्यामुळे नाही दाखवली. खड्डे बघा केवढे. गाडी डायरेक्ट जंपच करते. आणि ऊन पडलंय, बेकारवालं ऊन आहे, गरम होत आहे भरपूर. पहिल्याचे दिवस आठवले. बघा खड्ड्यांमुळे एवढी ट्रॅफिक होते ना पाठीमागे. इथून 230 काहीतरी किलोमीटर असेल, 220 किलोमीटर. वाजले 11:17. बघू आता दुपारी जेवायला थांबू कुठेतरी. रस्ता कव्हर होते तेवढं होऊन द्यायचा. किती धूळ आहे बघा, किती धूळ आहे. सगळे तोंडात, नाकात, केसात, सगळीच. हे बघा इथून पुढे पण चालूच आहे ट्रॅफिक. तर ट्रॅफिक कव्हर करतो आणि भेटू पुढे. हे बघा ट्रॅफिक बघा, हा हॉर्न मारतोय समोरच्याला. बघा ही ट्रॅफिक बघा, पूर्ण लांबपर्यंत ट्रॅफिक आहे. आता हा हॉर्न का मारतोय. सरळ ब्रिज खालून, वरतून ब्रिज आहे तर मग ब्रिज खालून गेलं पाहिजे. आता रागाच्या भरात गेलाय हा. काय करतो काय माहिती. हा तो बघतो या एका गाडीमुळे ते सगळे अडकलंय. हा वेगवेगळे रस्ता चाललाय ना, तर त्यांना संशय होता हा एकत्र जॉईंट होईल की नाही होईल, म्हणून ते जरा बाचकले होते. आता पुढे जाऊन बघूया हा एकत्र जॉईंट होतोय की नाही, कारण हा वेगळीकडेच दिसतोय रस्ता. आणि मलाही कळत नाही, एवढा रस्ता खराब आहे, एवढा रस्ता खराब आहे, मग आपण टोल कसल्या मध्ये देतो. हा मला तेच कळत नाही यार. आणि एकट्याने थोडी बोलून होणार आहे, असे सगळ्यांनी बोलावं लागेल ना. बघा हे ट्रॅफिक बघा, मी सर्व्हिस रोडने चाललोय म्हणून पोलीसवाल्यांनी अडून ठेवलंय की काय. हा पोलीसवाल्यांनी अडून ठेवलं होतं, बघू शकता तुम्ही. आता त्या साईडने जायला पाहिजे होतं रे. काय करतोय हा. ओके गाडी होती त्या साईडला. नाही पुढे पण अजून जामच आहे. बघूया आता पुढे काय होतंय ते. ब्रिज वरतून भरपूर ट्रॅफिक आहे, म्हणजे पूर्ण पॅक आहे. आणि ते पोलीसवाल्यांनीच थांबवलं होतं. आणि जे
कारवाले पुढे गेले होते ना, ते पण ओव्हरटेक करून म्हणजे रॉंग वेमधून परत युटर्न करून परत आले खाली पाठीमागे. हे बाबा पूर्ण ब्रिज जाम होता. आता ब्रिज खालून आलो तर ब्रिज पण जामच आहे. येण्यासाठी पण हाच रोड आहे वाटतं, काय माहिती आता. आणि गरम एवढं होत आहे विचारूच नका. ही ट्रॅफिक पोलीसवाल्यांनी इकडून तिकडे काय झालं काय माहिती, एक्झॅक्टली पुढे माहीत नाही काय झालं. पाठी पण पोलीसवाल्यांनी थांबवलं तर इथे मध्ये मध्ये गॅपमधून थांबवतात आहे. पूर्ण जाम आहे, पूर्ण जाम आहे. मी चालू आहे सर्व्हिस रोडमधून. आता हे सर्व्हिस रोड कितपर्यंत चालू आहे ते पण माहिती नाही. आणि पाठून एक लेफ्ट जात होता, पण तिथून तो रोड पुढे जाऊन बघितलं पण तो लय फिरून आहे. तर तो रोड इथून येईल की नाही येईल काय माहिती नाही. मला असं वाटतं तिथूनच जायला पाहिजे होतं. बघूया पुढे काय होतं, अपडेट करेलच तुम्हाला. एक लाईन सोडली आहे ही, आता बघूया पुढे काय होतं. एक लाईनच लावल्या गाडी. मी आलो त्या ट्रॅफिकमधून. राईट साईडला ट्रकवाल्यांनी जागा दिली होती छोट्या गाड्यांना जाण्यासाठी, आणि ते सगळे लेफ्ट साईडला होते. खूपच बरं झालं आणि मला ते लक्षात आलं. मी बाईकला आणि आता मी सोडून तर आलो आहे ती ट्रॅफिक पाटी, आणि पोलीसवाल्यांनी थांबवलं होतं त्यांना. काय माहिती का, मला पण नाही माहिती त्याबद्दल. कोणाला माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला पण सगळं कळेल. आता इथून या ट्रॅफिकमुळे टाईम वेस्ट गेला, नाही तर आपण आता वापीपर्यंत असतो. वापी असेल इथून 20-30 किलोमीटर असेल. अजून पाऊस बिऊस कुठे काहीच नाही. मी आता बॉर्डरच्या पहिलं आहे आणि तो हायवे सरळ गेला आणि इथे भरपूर ट्रॅफिक आहे. भरपूर म्हणजे भरपूरच आहे. आणि इथे ब्रिजला पूर्ण ट्रॅफिक आहे. मी ब्रिज खालून जात होतो पण पोलीसवाल्याने बोलला इकडून जा म्हणून. आता काय माहिती, इथे पण मजबूत ट्रॅफिक आहे. गाड्या कसं काय समजत नाही आहे. इथून जाऊ की नको जाऊ तेच कळत नाही आहे. की सरळच जाऊ तिथून तर गाड्या पूर्ण उभंच आहे. गाड्या बंद करून बसल्या, पण हा काय जाम आहे तेच कळत नाही आहे. आणि पूर्ण जाम आहे, पूर्ण जाम. ट्रॅफिकने वैतागलो आहे, खरंच वैतागलो आहे. खूप ट्रॅफिक होते, खूप म्हणजे खूपच. त्यापेक्षा नाईट ड्रायव्हिंग खरंच परवडलं, पण नाईट ड्रायव्हिंग खूप रिस्की आहे. पण काय करू तेच कळत नाही आता. खूपच ट्रॅफिक आहे. आता ट्रॅफिकमध्ये हालत खराब झाली आणि गरम पण होत आहे. AC पण नाही आहे, AC बंद पडले आहे नेहमीप्रमाणे. आता पुढे भेटू, बघू आता ही ट्रॅफिक कधी निघते, काय कसं काय आता कळेल ते पुढे. तुम्हाला अपडेट करतो. तिथून ट्रॅफिकमधून पास केलं आणि रेल्वेचं वरती फाटक होतं आणि ब्रिज खालून आलो होतो. आणि ही सिटी लागली आहे कोणती तरी. सिटीचं एक्झॅक्टली नाव नाही माहिती मला, पण खूपच मोठी सिटी आहे वाटतं. आता इथून कुठे जायचं आहे तेच कळत नाही आहे. बघूया आता पुढे कुठे रस्ता निघतोय हा. बघा सिटीमध्येच घातला डायरेक्ट पूर्ण. आज काय एवढं जाम आहे काहीच कळत नाही आहे. आता आतल्या रोडमध्ये टाकलाय. हे बघा, या आतून चाललोय मी. संजना काहीतरी सिटीचं नाव येईल आता पुढे. इथून डायरेक्ट मग लेफ्ट मारून मग डायरेक्ट हायवे लागेल ब्रिजच्या खाली, आणि तो बॉर्डर पास करून नंतर आहे बहुतेक.
पण व्ह्यू भारी आहे आजूबाजूचा, मस्त आहे, भारी दिसतंय आजूबाजूला. आता हा बघूया पुढे कसा कसा रोड जातोय. हे बघा आता हा ब्रिज वरतून चाललाय ना, तिथून जायला सांगितलंय. आता फिरून मग पुढे युटर्न करून यायचंय परत ब्रिजवरून जाण्यासाठी. MH04 आपल्या ठाण्याचीच गाडी आहे. युटर्न असेलच, बघूया युटर्न आहे की नाही. युटर्न तर मारलाय आता, इथून सरळ सरळ जायचं. मग आपल्या NH48 ला पोचू आपण हायवेला. खूपच फिरावं लागलं, ते ट्रॅफिक नसते ना कधीच निघून गेलो असतो. ट्रॅफिक नव्हती, ती जम्बो ट्रॅफिक होती, जम्बो. पण हा व्ह्यू भारी आहे इकडे. ट्रॅफिक भेटली नसती तर हा व्ह्यू मजा नसते आली. पण ट्रॅफिकमुळे हा व्ह्यू तरी दिसला. इथे शेतच शेती आहे, मस्त शेती लावली इथे. बघा बाजूला सिंगलच रोड आहे पूर्ण, अधूनमधून खराब येतो आणि बाकी चांगला रोड आहे. हे बघा आला खराब, व्ह्यू मस्त आहे बाजूला. खड्डेच आहे इथे. बघा कसा वरती खाली मस्त रोड आहे, मजा येते अशा रोडला चालवायला. पण बाईकवाल्यांना सांभाळून या रोडला अशा. इथून 2.5 किलोमीटर राईट आहे, ह्यावे लागेल. वर समोर दिसत असेल. हा बघा हायवे आला. आता इथून राईट आहे. हायवेला आता जाम आहे की नाही इकडे बघूया आता, कारण भरपूर जाम काढून आलं, जाम फिरून आलं. नाही ट्रॅफिक तर नाही बघ दाखवत आहे, पुढे ट्रॅफिक तर नाही आहे. आता वाजले 1:45, खूप वेळ गेला आपल्या ह्याच्यातच. आता इथून NH48 लागलं आहे, आता इथून सरळ सरळ, आणि बॉर्डर बहुतेक मागे गेलं. आता महाराष्ट्रामध्ये आपण एंटर झालो आहे. हे बघा एक पण गाडी दिसत नाही पाठी, एक पण गाडी. काहीतरी झालं असेल किंवा काहीतरी असेल, एक्झॅक्टली ते पण कळत नाही काय असेल कसं असेल. मी आता उधवाच्या पहिलंच आहे आणि तलसारे सिटी लागेल आता इथे NH48 लाच. आणि हायवेवर कोणच नाही आहे, एक गाडी नाही दिसत आहे. एक गाडी समोर, एक ट्रक चाललाय तेवढीच आहे. आतापर्यंत एक गाडी नव्हती दिसत, सगळे पाठी आहे.
आणि पहिल्यांदा एवढी ट्रॅफिक बघितली, म्हणजे असं एवढं अडकलो आहे पहिल्यांदा. नाहीतर एवढं कधी नाही लागत मला, आणि लागली तरी मी पटापट काढून निघून जातो. चला आता हा रस्ता काम चालू आहे वाटतं. स्लो केलीच पाहिजे. हे बघा त्या साईडने तुम्हाला गाड्या दिसत असं, पण या साईडने बघा एक गाडी नाही, एक गाडी पूर्ण खाली रोड आहे. काय सब 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 मजा येते. आणि मग असं असेल तर विरार त्या साईडला पण ट्रॅफिक नसेल, तिकडे ते लागते. प्लीज लाईक सबस्क्राईब करा. आता फॅमिली मोठी करूया आपण. आणि व्ह्यूज पण आता कमी होत चालले आहे, वाढत नाही एवढे. तर लवकरात लवकर मला प्रोत्साहन द्या, म्हणजे व्ह्यूज वाढले की मला एक आतमधून एक उमेद भेटेल. तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा काय ब्लॉगमध्ये काय बदल करायला पाहिजे काय नाही. आता जेवायला थांबूया 2 वाजता. 2 तर वाजलेच. बघू आता कुठे इथे जेवायला असेल ना तिथे जेवायला थांबूया. बघा चेकपोस्ट आलं, महाराष्ट्र गुजरात बॉर्डर. खाली असते तर सरळ गेली असते, पण आपले भरेल आहे. पण मेन बात कोणच नाही आहे. हे बघा इथे किती ट्रॅफिक, किती ट्रक असतात, पण कोणच नाही आहे. पूर्ण खाली आहे पूर्ण. ते पण बोलत असेल हा कुठून आला. चेकपोस्ट पार करूया आणि भेटूया पुढे. बॉर्डर पास केलं आणि समोरचा व्ह्यू बघू शकता. येताना मी रात्री आलो तर तुम्हाला काय दिसलं नसेल. आत्ता बघा काय भारी व्ह्यू आहे. फक्त रात्री येताना पाऊस होता, आता काहीच पाऊस नाही, फक्त ढग जमा झाल्यावरती. आणि आता खड्डे बिड्डे पण प्रॉपर दिसतील आता. हे बघा बाकी व्ह्यू भारी आहे. तर आता भेटून जेवायला थांबू तेव्हाच. भूक पण लागल्या. कुठे चांगलं भेटेल तर तिकडे थांबूया. बघा तो डोंगर बाईकला असा दिसतो ना तो डोंगर. आम्हाला दाखवतो तुम्हाला. डोंगर दिसतो ना व्ह्यू बघा समोरचा काय मस्त आहे. ते बाजूला शेती बेती आहे. मुंबई 119 किलोमीटर इथून. एवढी ट्रॅफिक का झाली होती मला कळालं आता. चौकशीवरून बातम्यावर न्यूजवर आलेलं होतं की आपले प्रधानमंत्री मोदीजी ते पालघरला आले. काहीतरी फंक्शन आहे वाटतं. ते एक्झॅक्टली मला पूर्ण माहीत नाही. फंक्शन आहे काहीतरी आणि सगळे तिकडे नेते बिते सगळे आहे. तर त्यामुळे तिकडे ट्रॅफिक एवढी. हे बघा पाणी बघा केवढं होतं. ट्रॅफिक एवढी जाम केली होती म्हणून ते गाड्या थांबवल्या होत्या. पण नशीब आपण निघून आलो. आता सोडल्या वाटतं. समोरचा व्ह्यू बघू शकता काय एक नंबर आहे. पाऊस असता तर अजून भारी वाटलं असतं. पाऊस येऊन गेला आत्ताच. आता ट्रॅफिक सोडली असेल. पालघर आपला पालघर येईल वाटतं आता. बघा पाऊस आला. असं येतो जातो येतो जातो. आता चालू होईल परत. अरे बापरे भेगला आहे. आता 124
एक सेकंद पण हटला नाही पाहिजे. हे बघा ना काय भारी वाटतं ना. असा व्ह्यू असतो ना, मजा येते. मी जेवायला थांबलोय. 2 रोट्या मागवल्या आणि पनीर टिक्का मसाला आणि छास पण आहे त्याबरोबर. जेवूया आणि मग निघूया आपण. जेवून जस्ट आता निघालो आणि पाऊस पण येतोय. पाऊस चालूच झालाय. जेवण एवढं काही खास नव्हतं. बेकार पाऊस आला आता. खड्डा बघितला केवढा मोठा होता. हे बघा इथे गाड्या लागल्या सगळ्या. पोलिसांच्या सगळ्या गाड्या इकडे. भरपूर नाकाबंदी लागली आहे आणि तिथून आता सरळ सरळ दूर बघू शकता किती आहे. मी आता वसई विरारच्या इथे आणि 2-2 मिनिटाला पोलीस उभे आहेत. 2-2 मिनिटाला. किती ट्रॅफिक लागली होती तुम्ही बघितलंच असेल. आणि आता गाड्या पण चालू झाल्या. म्हणजे ट्रॅफिक व्हायला लागली आता. म्हणजे ट्रॅफिक म्हणजे गाड्या जास्त व्हायला लागल्या. हवेचा आणि बाजूचा आवाज येत असेल तर सॉरी. माझा आवाज कमी येत असेल तर, कारण माईक नाही. आता ऊन पडलंय. अरे मौसम तोडल्यावर तसं या गाडीला काय मौसम बिसम काय नाही. लगेच खेचलं लगेच होते. तर आता भेटू सगळं पास केल्यानंतर. आता मिरार रोडला आहे. इथून आता सरळ सरळ आपलं दहिसर, बोरवली, बांद्रा, दादर, मग घर आलं आपलं. तुम्ही एन्जॉय केलं असेल ब्लॉग. अजून पण असेच ब्लॉग टाकत राहील तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन दाबा. म्हणजे मी कधी पण ब्लॉग टाकेल तसं येईल. सध्या आता ही पण बुकिंग भेटली आहे. सध्या एवढी बाहेरची बुकिंग नाही आहे त्यामुळे ब्लॉग येत नाही आहे. अजून पण बाहेरचे बुकिंग अजून फिक्स नाही आहे. जसे येईल तसे बाहेर जातच राहील आणि ब्लॉग येतच राहील. फायनली मुंबईमध्ये आलो. आता दहिसर टोल नाक्याला आहे. आपली ट्रॅफिक आता वाटते, आपली ट्रॅफिक आली म्हणून. किती बरं वाटते आपले ट्रॅफिक बघून. आता हे गाड्यांना युटर्न मारतात वाटतं. यांना जाऊन नाही देते ते तुम्हाला बोललो ना. गोरेगावच्या पुढे आलो आता. जोगेश्वरी येईल थोडा. ब्रिज पास केल्यानंतर जोगेश्वरी येईल. आता जस्ट ट्रॅफिक लागली आहे.
पूर्ण रोड खाली आहे, स्मूथ एकदम. आणि काय भारी वाटत होतं, बिना ट्रॅफिकचा रोड. मजा आली, पटकन आलो फटाफट. आता वाजले 5 वाजायला 2 मिनटं आहे. मग खाली करायची आहे महालक्ष्मीला खाली करून मग घरी जाऊया. मग फ्रेश आंघोळ बिंघोळ करायची आहे आणि मग झोपायचं आहे मस्त आहे की. आणि महालक्ष्मीला ज्यांची पार्टी आहे ते बोलतात की कुठे आलास काय, ते पण माझ्या लवकर पोचलं की मी खाली होईल ना लवकर, म्हणून. तर ते पण फ्री होतील खाली झाल्यानंतर. मग खाली करून ते पण फ्री, मी पण फ्री, घरी जाऊन मस्त. गाडीचे भरपूर बेकार हालत आहे, गाडी धुवायला लागेल. बघू, प्लॅन करूया धुवून, कारण नंतर पण खराबच होणार आहे. पाऊस पुढे असं बाहेर प्लॅन झाला तर मग आता पीक संपली का मग. आता पोलीसवाला एक लाईन ही चालू करून गेला होता आणि एकाने मध्ये बहुतेक गॅप दिला मोठा, तर जाणाऱ्या लोकांनी लगेच राईडला टाकून पुढे गेले. आता हे अडकले सगळे. आता यांना सरळ तर नाही जाऊ शकत, आता त्या साईडनेच जातात या साईडनी. त्यांना सरळच जावं लागेल, नाही तर पूर्ण जाम होईल अजून पण. बघा ॲक्सिडेंट झाला होता आणि पाठोपाठ ठोकला डायरेक्ट. कसं झालं ते माहीत नाही एक्झॅक्टली. आणि आताशी मी ट्रॅफिकमधून निघालो, आता बांद्राला पोहोचेल मी, सांताक्रूजला. खूप बसून खूप आकडल्यासारखं झालं होतं, म्हणून जरा पाय बी सरळ करतो. खूप वेळा बसून होतो. जसं जेवलो ना आपण, जसं जेवून मी निघालो होतो ना, तसं मी लगातार चालू तिथपर्यंत आणले. तर त्यामुळे अटकलं होतं जरा. हातपाय मग पाठबीट सरळ करतो. असं थोडं वेळाने करायला पाहिजे, नाही तर मग पाठीचं दुकान आणि पायाचं दुकान चालू होईल. त्यामुळे जरा स्ट्रेच करतं. तर आता इथून पुढे भेटू, बघू. माहीमला पोचलो आहे, माहीमच्या आसपास. मी आता महालक्ष्मीला पोचलो आहे. महालक्ष्मीच्या ट्रॅफिकमध्ये. आता एक ती गल्ली येईल ना, त्या गल्लीमध्ये लेप मारायचा आहे. मग खाली करूया, खाली करून मग निघून जाऊया घरी. जस्ट अनलोडिंग झाली, आता निघालो आहे मी. आणि वाजले 7 वाजले प्रॉपर घरी जाण्यासाठी. आणि फायनली पण ट्रिप कंप्लीट झालेली आहे. 1100 किलोमीटर कंप्लीट झाली आहे पूर्ण. घरी चाललो आहे. महालक्ष्मी ब्रिज, मग रेस्कोस, मग मुंबई सेंट्रल, मग आलं घर घरी. मग आता गाडी नाक्यावर लावेल, टेम्पो स्टँडवर, आणि मग घरी जाईल. तुम्हाला ही पण सिरीज कशी वाटली नक्की सांगा. ही पण ट्रिप सक्सेसफुली. आता बघू पुढच्या ट्रिप कधी भेटते तेव्हा मग ब्लॉग चालू करेल. तर तुम्ही असंच प्रेम करत राहा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. बाय, टेक केअर.